नमस्कार, सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत. पाहुयात आजची सविस्तर बातमी. आज राहुरी नगरपालिका निवडणुकीसंदर्भात चालू असलेल्या प्रचाराच्या रणधुमाळीत ज्या प्रभाग क्रमांक 3 मध्ये ज्या बोर्डवर शाई फेकून जे प्रकार झाला त्याचा मी प्रथमतः निषेध व्यक्त करतो आणि आम्ही त्या संदर्भात ठेंगे साहेबांकडे आता पोलीस प्रशासनाला आम्ही पत्र देऊन आरोपीवर कठोर कारवाई करण्यात यावी यासाठी त्यांना मागणी देखील केली आहे आणि ती व्हावी लवकरात लवकर. आणि दुसरी गोष्ट अशी, ज्या ठिकाणी ती शाई फेकली गेली तो फ्लेक्स जो आहे तो समोरच्या पार्टीच्या उमेदवाराच्या घराजवळ आहे. समोरच्या पार्टीच्या उमेदवाराच्या घराजवळ जो फ्लेक्स असेल त्या ठिकाणी सामान्य नागरिक आमच्या जे उमेदवार आहेत त्यांच्यावर फिरण्याला देखील येत नाही, ती त्यांची दहशत आहे. अशा ठिकाणी अशी गोष्ट होऊ शकते का? आणि ही गोष्ट सर्वसामान्य नागरिकाला पण कळते का राजकीय सहानुभूतीच्या मार्फत भाजायची आणि ह्या गोष्टी घडून आणायच्या या संदर्भात केलेल्या दृष्टीने दिसते. तरी पण एकदा सर्व नागरिकांना आवाहन करतो की या कोणत्याही गोष्टीला जो काही कुणी असेल आणि पोलीस प्रशासनाला सुद्धा आवाहन करतो की त्यांनी लवकरात लवकर याच्यावर कठोर कारवाई करावी. आणि नागरिक इतके आता हे राहिलेले नाही, नागरिकांना पण कळते या गोष्टी कशासाठी झाल्या. धन्यवाद. जी काही प्रभाग क्रमांक 3 मध्ये जो काही फ्लेक्स फाडण्याची जी काही घटना घडली त्याची आम्ही सर्वप्रथम भारतीय जनता पार्टी राहुरी शहराच्या वतीने जाहीर असा निषेध करतो. पण मी तुमच्या मीडियाच्या माध्यमातून एवढंच सांगतो की ज्यावेळेस आम्ही तो फोटो बघितला प्रभाग क्रमांक 3च्या त्या फ्लेक्सचं जे फाडण्याचा, तर मला एक प्रश्न पडला की मग फक्त नेत्यांच्याच तोंडावर का काळं बसलं? जर त्या समजा विरोधकांना जर ही गोष्ट करायची मग त्या तिथल्या स्थानिक उमेदवाराच्या पण तोंडाला काळं बसलं असतं ना. तर कुठेतरी ही गोष्ट कुठेतरी संशयास्पद वाढते. आम्ही आता राहुरी पोलीस स्टेशनला आलो आहे. ठेंगे साहेबांना अक्षरशः निवेदन दिलंय आणि या गोष्टीचा 100% तपास झाला पाहिजे. जे कोणी आरोपी आहे त्यांना शासन झालं पाहिजे, एवढीच आमची प्रमुख मागणी आहे. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.